हाय हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे. आज बनवते आहे मी थालीपीठ. थालीपीठ म्हटलं की कांदा पाहिजेच त्यात. वाटण बनवून घेतलं पहिलं. त्यासाठी लसूण, आलं, जिरं आणि 2 मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी मुलांना देणार आहे खायला, त्याच्यामुळं कमीच घातलं. वाटून घेतलं ते सगळं. कांदा कापून घेतला आणि कोथिंबीर. थालीपीठाची भाजणी होती माझ्याकडं. ते पीठ घेतलं मी 3 वाट्या. मीठ टाकलं त्यात. हळद 1 चमचा. नंतर कांदा ॲड केला त्यात. कोथिंबीर टाकली आणि जे वाटण केलं होतं ना ते मिक्स करून घेतलं यात छान. आणि नंतर जसं लागेल तसं पाणी टाकून आपण चपातीचं पीठ मळतो, चपातीपेक्षा जरा घट्ट, पातळही नाही करायचं, ते मळून घेतलं आणि थालीपीठं थापून घेतली. हे पहा किती छान झालं आहे. तव्यावरती तेल तूप लावून तुम्ही काहीही लावून भाजून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार बटर लावा, तूप लावा, तेल लावा. छान खरपूस कलर येईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचे. मुलं स्कूलमधून आले तोपर्यंत गरम गरम त्यांना खायला देते आहे. हे पहा किती छान कलर आला. छान असं दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं आणि दह्यासोबत आणि लोणच्यासोबत सर्व करा. खूप टेस्टी लागतं. एन्जॉय. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.